बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी उदका माझी वह्या ठेवूनी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी निळा म्हणे तीही संगेची तरणे दीन उद्धरणे नवल कोण नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवेत्ति किल शक्तिधर स्वदाम्नाम् अन्याउचहस्य चरण श्रवणत्वगादीं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपादि ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं हे असोदिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेशी एवढे जी महिमेचे करणे देवाच्या बळेवानू मी कवने का सूर्याची अंगा उठणे लागतसे केवता कल्पतरुवरी फुलोरा कायसे निपाहुने क्षीर सागरा कवने वासी कापुरा सुवासुदेवो चंदना ते कैसे निचर्चावे अमृता ते केवते रांधावे गगनावरी उभवावे गडे केवो तैसे श्री गुरुचे महिमान अकळिता के असे साधन ते जाणून आम्ही नमन निवांत केले सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा अवे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा अवे सेवे लागी झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेनो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक्या देवा यावरी न करावा अव्हेरू मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया
नो हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबरा यांचे कृपापात्र शिष्य निळोबरा यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे निळोबरा साधू संतांचं यथार्थ असं वर्णन करत आहेत. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधिगण असणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबराय यांच्या 729व्या समाधी सोहळ्यानिमित्त संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आणि त्यानिमित्त पहिल्या दिवसाचं पुष्प स्वामीजींच्या वतीने तथा सोपान महाराजांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. अगदी मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला एवढ्या मोठ्या लोकांच्या समोर सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. सोपान महाराजांनी मला सांगितलं की पहिल्या दिवशी 750वा ज्ञानोबरायचा जन्म उत्सव असल्यामुळं 729वा संजीवन समाधी सोहळा जरी असला तरी 750वा ज्ञानोबरायचा जन्म उत्सव आहे आणि त्यानिमित्त स्वामीजींनी संकल्प केलाय की 750 टाळकरी उभे करायचे आणि तू पुरुषोत्तमला सांग आणि तुला सेवा करावी लागते. माझी सेवा उद्याची होती बरं, पण ते का माझ्या गळ्यात ही घंटी बांधली काही कळत नाही. बरं मी येतानाच सांगून आलो होतो आज समाधी सोहळा विश्वाच्या माऊलींचा आहे. समाधी सोहळा कोणाचा आहे? विश्वाच्या माऊलींचा आहे. मी भाग्यवान आहे, विश्वाच्या माऊलींचा समाधी सोहळा आहे आणि मला माझ्या माऊली समोर तो कीर्तन करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मी तुम्हाला कीर्तन सांगण्यासाठी इथं उभाच नाहीये. मी मगाशीच येताना सांगून दिलं की स्वामीजी तुम्ही आराम करा ना, ते आता त्यांना राहवत नाहीये आणि आईनं लेकराचं कौतुक करण्यासाठी आलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? आणि स्वामीजी उपस्थित आहेत. मी खूप भाग्यवान आहे, मला खूप आनंद होतोय. दिवसभर प्रवास करून आता आळंदीत दररोजची 1-1, 2-2 सेवा करायच्या ज्ञानोबरायच्या. दिवसभर प्रवास करून तुम्हा सर्व मंडळींना टाळकऱ्यांना पाहिल्यानंतर मी आतापर्यंत हजारो कीर्तन केले. महाराज किती झाले मलाच माहित नाहीये, दररोजचे 2 आहेच, बरोबर आहे का नाही? भरपूर कीर्तन केले, बऱ्याचशा राज्यात कीर्तन केले, बऱ्याचशा श्रीमंत लोकांकर कीर्तन केले. अहो नुसते महाराष्ट्रात केले असे नाहीये, बाहेर राज्यातही केले, बाहेर देशामध्ये सुद्धा कीर्तन करण्याचा योग ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेमुळे माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. पण मी कीर्तनकार झाल्यापासून एवढ्या मोठ्या ऐश्वर्यात कीर्तन करण्याचा माझा पहिला प्रसंग आहे. मी भाग्यवान आहे. ज्ञानोबरायला जाऊन 750 वर्ष झालेले. जन्म उत्सव त्यांचा खूप थाटामाटात वर्षभर वारकरी मंडळी साजरी करत आहेत आणि त्या जन्म उत्सवानिमित्त 750व्या जन्मोत्सवानिमित्त 750 टाळकरीच्या एवढ्या सुंदर अशा सोहळ्यामध्ये माझ्यासारख्या पामराला ही सेवा करण्याचा योग प्राप्त झालाय. मी खूप भाग्यवान आहे. अगदी थोड्या वेळामध्ये माझे ज्ञानोबराय मला जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. विठाला आपण सर्व भाग्यवान मंडळी आहोत. याचं कारण असं आहे, मानवी देहाला आल्यानंतर प्रामुख्यानं 2 उत्सव जीवनामध्ये घडलेच पाहिजेत. लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर बाकीचे उत्सव नाही घडले तरी चालेल, पण प्रामुख्यानं 2 उत्सव घडले पाहिजेत. त्यामध्ये पहिला उत्सव देवाचा घडला पाहिजे. नाही देवाचा उत्सव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घडला तर साधूचा उत्सव तर घडलाच पाहिजे. त्याचं कारण देवाचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला, देवाचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर देव नाराज होत नाहीये. पण साधूचा उत्सव जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नाही घडला तर माझा देव नाराज झाल्याशिवाय राहत. देवाचं वाक्य आहे, मैं संतन को दास संत मेरे मुकुट मनी. मी साधूचा दास आहे, मी साधूचा सेवक आहे आणि संत माझे मुकुटमणी आहे. अरे साधूचा उत्सव केला, भक्ताचा उत्सव केला, संताचा उत्सव केला की माझा देव असा गदगद गदगद होतो. महाराज एक प्रमाण महाराजांचं किती गोडे पहा. पूजिता वैष्णव कैसे पूजिता वैष्णव, 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 कैसे पूजिता वैष्णव.
आईचं पोट भरतंय तसं साधूचा उत्सव केला की देवाचं पोट भरतंय महाराज. बरोबर आहे का नाही? देव सारावे परते संत पूजावे. अरे आपण सर्व पुण्यवान मंडळी आहोत की ज्ञानोबारायासारख्या महात्म्याचा एवढा मोठा सोहळा करण्याचा योग तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. एका जन्माच्या पुण्याने ही गोष्ट शक्यच नाही. सर्व विद्वान मंडळी समोर बसलेले भाग्य उदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंचलपते पुरुषो यदावय अज्ञान हेतुकृत मोहम्मदांधकारणाशं विदाय हि तदोदयते विवेकाहा. अरे काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय साधूची सेवा, भगवंताची सेवा माणसाच्या जीवनामध्ये कशी प्राप्त होईल? म्हणून आपण सर्व पुण्यवान मंडळी आहेत की ज्ञानोबरायाच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दरवर्षी आपल्या सुरुवात ज्ञानोबरायाच्या समाधी सोहळ्या दिवशीच आपल्या कार्यक्रमाची सुरुवात असते. आणि तुम्हाला सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी निळोबरायचा आहे. 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे निळोबराय साधू संतांच्या संगतीचं महत्व तुम्हाला आणि मला पटवून सांगतात. कोण आहे निळोबराय? जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य मायबाप. माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझा उद्धार करावा, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे निळोबराय आहे. या महाराष्ट्रामध्ये गुरु शिष्याच्या हजारो जोड्या झाल्या असेल, पण मी 3 जोड्या तुमच्या समोर सांगतो आणि अभंगात आपण प्रवेश करणार आहोत. पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची 1, दुसरी जोडी माझ्या निवृत्तीनाथ दादाची आणि ज्ञानोबरायची 2, आणि तिसरी जोडी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची आणि निळोबरायची. गुरुवर शिष्याचं किती प्रेम असावं आणि शिष्यावर गुरुचं किती प्रेम असावं. कबीर महाराजांनी गुरु शिष्याचं नातं सांगत असताना किती गोड सांगितलंय. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे, शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. माय बाप 2025 मध्ये बहुतांश असे गुरु शिष्य पाहायला भेटणार नाही महाराज आपल्याला. गुरु आणि शिष्याच्या संपत्तीवर डोळ्याने असं गुरु पाहायला भेटल. शिष्य भेटला की कापायचं करतात गुरुची. मग असा गुरु असल्यानंतर शिष्य तरी काय चांगले राहतील का महाराज? अजिबात नाहीये. मी एक सांगू तुम्हाला, तुकोबाराने तर स्पष्ट सांगितलं. विठोबाची आन नरकाचा, विठोबाची आन नरकाचा, विठोबाची आन नरकाचा, विठोबाची आन नरकाचा. तुका मन कैसे गुरु शिष्य दान, विठोबाची आन नरकाचा, विठोबाची आन नरकाचा. शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो, विठोबाची आन नरका जाती. पण 3 जोड्या मी तुमच्या समोर सांगितल्या. त्या 3 जोड्या सांगितल्यानंतर गुरु आणि शिष्याचं नातं कबीर बाबा सांगतात. काय मच्छिंद्रनाथाचं गोरक्षनाथावर प्रेम होतं आणि काय गोरक्षनाथाची गुरुविषयी श्रद्धा होती. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ रस्त्याने जात असताना एका माय माऊलीच्या घरी वडे केलेले होते. त्या वड्याचा सुगंध मच्छिंद्रनाथाला आल्यानंतर मच्छिंद्रनाथाने इच्छा प्रकट केली. गोरक्षा, ए गोरक्षा, जी गुरुजी वडे खाण्याची इच्छा झाली, काळजी करू नका गुरुजी, चला आश्रमावर मी व्यवस्था करतो. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आश्रमावर आले. गोरक्षनाथाने भिक्षाची झोळी घेतली त्या माय माऊलीच्या दारात गेले. ए माय, भिक्षाम देही अलक निरंजन. आता दररोजच गोरक्षनाथ भिक्षेसाठी येत होते. त्या माय माऊलीने ताटामध्ये कोरडा सिधा घेऊन आले. कोरडा सिधा पाहिल्यानंतर गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या. ए आई, आज कोरडा सिधा नकोय ग, तुझ्या घरी जे वडे केलेले त्यातले 2 वडे माझ्या गुरुजीसाठी देतीस? आतापर्यंत माझ्या गुरुजीने मला काहीच मागितलं नाही ग.
आणि 2 वडे जर मी माझ्या गुरुजीसाठी देऊ शकलो नाही तर माझ्या शिष्यत्वाच्या नात्याला कलंक लागल. गुरुविषयी असणारं प्रेम, गुरुविषयी असणारी श्रद्धा, गुरुविषयी असणारी तळमळ ज्या वेळेस त्या माय माऊलीच्या लक्षात आली, तिनं गोरक्षनाथाला प्रश्न केला, गोरक्षा किती प्रेम करतोस गुरुजीवर? मुखातून शब्द निघून गेला, ए आई, मी माझ्या गुरुजीसाठी माझा प्राण द्यायला तयार आहे. हे वाक्य ऐकल्यानंतर अविचारी माय माऊली, तू एवढं प्रेम करतोस गुरुजीवर? हो, मी काहीही करायला तयार आहे माझ्या गुरुजीसाठी. क्षणाचाही विचार न करता त्या माय माऊलीच्या मुखातून शब्द निघून गेला, एवढं प्रेम करतोय ना, मला एक डोळा काढून दे. त्यावेळेस वडे देते. डोळा काढला, त्या माय माऊलीच्या हातात डोळा दिला आणि वडे घेऊन आश्रमावर आले. एका हातात वडे आणि दुसऱ्या हातात दुसरा हात डोळ्याला आहे. मच्छिंद्रनाथ वडे खात असताना लक्ष डोळ्याकडे गेलं, हे गोरक्षा काय झालं डोळ्याला? काही नाही गुरुजी, रस्त्याने येत असताना थोडी काठी लागली त्याच्यामुळे थोडं रक्त येतंय. खरं सांग डोळ्याला काय झालं? काही नाही गुरुजी. अहो, रस्त्याने येत असताना थोडी काठी लागली त्याच्यामुळे वेदना होते. खरं सांग म्हणतोय ना. डोळ्यावरचा हात काढला तर डोळाच नव्हता. वडे खाणं थांबवले. काय झालं? काय नाही गुरुजी. ज्या माय माऊलीकर मी वडे आणण्यासाठी गेलो तिने मला प्रश्न केला, किती प्रेम करतोस गुरुजीवर? मी सांगितलं माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे. त्या माय माऊलीने मला एक डोळा काढून मागितला, मी डोळा दिला आणि वडे घेऊन आलो. डोळ्याला धारा लागल्या. अरे वेड्या, 2 वड्यासाठी कुठं डोळा काढून देत असतात का? गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या. गुरुजी, त्या माय माऊलीने मला 2 वड्यासाठी फक्त डोळा काढून मागितला. त्या माय माऊलीने 2 वड्यासाठी जर माझी मान कापून मागितली असती गुरुजी, तरी मी तुमच्यासाठी दिली असती. एवढं प्रेम आहे माझं तुमच्यावर. मला फक्त बसणाऱ्या मंडळी एवढं सांगायचं, ज्या मच्छिंद्रनाथासाठी गोरक्षनाथ डोळा काढून देतात ते मच्छिंद्रनाथ तुमच्या आणि माझ्यासारखे नाहीत हो महाराज. हे असं फक्त कीर्तनात ऐकायचा. तुम्ही प्रॅक्टिकली करून पासाल. माझ्यासारखा एखादा बोंदा बाबा येईल पण तो म्हणाल ते डोळाही जाईल आणि मारा जाईल. आंधळे होसाल बरं तुम्ही. आमच्यासारख्या बावळ्याच्या नादी लागू नका. दुसरी जोडी आहे माझ्या ज्ञानोबरायची आणि निवृत्तीनाथाची. अरे, हजारो उदाहरणे या महाराष्ट्रात, या विश्वात आपण असे पाहिले की गुरु जातोय आणि शिष्य जोऱ्या जोऱ्यात रडतोय. मला तर असं वाटतंय या विश्वातलं पहिलं उदाहरण असं आहे की शिष्य जातोय आणि गुरु रडतोय. तुम्ही नुसते रडत नाहीये. काय गोड वर्णन समाधी प्रकरणात केलेलं आहे महाराज. निवृत्तीनाथ बाबाने सांगावं, माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा, माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा. अहो, आमची आई रुक्मिणी विठ्ठलपंत ज्या वेळेस आम्हाला सोडून गेले ना, तेव्हा सुद्धा एवढं मोठं दुःख झालं आणि तेवढं माझा ज्ञान दादाना जात न होतंय. म्हणून निवृत्तीनाथ दादाचे उद्गार आहे, गुरु शिष्यपण सिद्धी नेली, गुरु शिष्यपण सिद्धी नेली, गुरु शिष्यपण सिद्धी नेली, गुरु शिष्यपण. अमर्यादेने केली नाही येणे, गुरु शिष्यपण सिद्धी नेली, गुरु शिष्यपण केले, गुरु शिष्यपण सिद्धी नेली. अमर्यादेने कधी नाही केली, गुरु शिष्य सिद्धी नेली, गुरु शिष्यपण सिद्धी नेली, गुरु शिष्यपण सिद्धी नेली. जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांची, दुसरी जोडी निवृत्तीनाथ दादाची आणि ज्ञानोबरायची, तिसरी जोडी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची, निळोबरायची. माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावे, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान केलंय. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबरायत आलेच नाही. पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात. निळोबराया,
अहो 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? निळोबराने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्राथिल्या वाचोनी आला सिका. अरे देवी ना तू, तुला शास्त्र वगैरे काही कळतं का रे? नाही रे. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नये 3. काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा अजिबात करू नका. कीर्तन चालू आहे, भागवत चालू आहे, एवढा मोठा ज्ञानोबरायचा समाधी सोहळ्याचा उत्सव चालू आहे. इथं पत्रिकेचा विचार नका करू, इथं नावाची अपेक्षा करू नका. पण हल्ली असंही झालंय महाराज, लोक लग्नामध्ये जेवढे नावाला तरसत नाही तेवढं महाराज कीर्तनात 77 असतात. ज्याला घरात बायको विचारत नाही त्याला असं वाटतं कीर्तनकाराने माझी लाल केली पाहिजे. कशी करायची महाराज? अवघड झालंय हो. चुकून जर एखाद्या आयोजकाचं नाव राहिलं महाराज तरी तो पाकिट कमी देतो. माझं नाव का नाही घेतलं? नाही महाराज, निंदा करत स्तुती आणि निंदा करावी देवाची. काय चाललंय काही कळत नाही. अवघड झालंय. प्रत्येकाला एवढी नावाची अपेक्षा झालेली आहे. अजिबात नाही. इथं येत जा. अरे इथं परमार्थाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा नाही केली पाहिजे. तुम्ही जेवढे काही माझे मायबाप कीर्तनासाठी उपस्थित, त्यांना छोटासा प्रश्न आहे, तुम्हाला हवा दिसती का जाणवते हो? सध्या पाठीमागच्यांना जास्त जाणवत असेल, थंडी आहे ना, पुढच्यांना थोडं बरं वाटत असेल. हवा दिसत नाहीये मायबाप. हवेला हिरवा, निळा, पिवळा, काळा, पांढरा, सफेद काही कलर नाही. हवा फक्त जाणवते, थंडी जाणवते तुम्हाला आणि मला. हवा कधीच कोणाला दिसत नाही, पण हवा हवेचं कार्य सोडत नाहीये. परमार्थाचं काम करत असताना, सप्ताहाला मदत करत असताना, इथं माऊली ज्ञानोबरायांची सेवा करत असताना, माझ्या स्वामीजींची सेवा करत असताना, कीर्तनकाराने माझं नाव घ्यावं, आयोजकाने माझ्या नावाचा उदो उदो करावं ही अपेक्षाच करू नका. मी तर या मताचा महाराज आहे. अरे लोकांनी तुमच्या नावाची दखल घ्यावी एवढं चांगलं काम करू नका. तुमच्या नावाची दखल माझ्या ज्ञानोबरायांनी घेतली पाहिजे एवढं चांगलं काम. तिरुपतीला जर गेले, आमच्या गजानन महाराज संस्थानला जर गेले, साईबाबाला जर गेले, तर कोट्यावधी रुपयाचे हिरे लोक तिजोरीत टाकतात, त्या पेटीत टाकतात, नाव सुद्धा सांगत नाही. हजारो टन धान्याच्या गाड्या येतात, पण गाडी मालक सुद्धा सांगत नाही, ड्रायव्हर सुद्धा सांगत नाही गाडी आली कुठून. म्हणून खरं सांगू का, तुका म्हणे जवळी न पाचारिता संत चरण भावे रेघावया. अरे कोणतं व्यासपीठ या महाराष्ट्रामध्ये असं राहिलंय की तुम्हाला चांगलं देणार आहे? अजिबात नाही. आता तर निवडणुकीचा काळ आहे. जेवढे जिल्हा परिषदचे भावी उमेदवार आहे, काही नगर परिषदचे भावी उमेदवार आहे, त्यांना या माईकवर उभं करा, त्यांना एखाद्याला तरी सांगायला बसणाऱ्या सर्व तरुणांनो, माझी विनंती तुम्हाला, हात जोडून बाबांनो दारू पिऊ नका रे. असे ते नालायक कधीच सांगू शकत नाही, कारण ते दारू पाजल्याशिवाय निवडूनच येत नाही. ही ताकद फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. म्हणून पहिला दिवस सप्त्याचा असून सुद्धा असं वाटतंय की आपला 7वा दिवस कार्यक्रमाचा आहे. अजून सुद्धा संप्रदायाच्या लोकांच्या अंतःकरणामध्ये एक आत्मविश्वास आहे, समाजाला एक विश्वास आहे की संप्रदायातला कोणताच कीर्तनकार कधीच समाजाची दिशाभूल करणार नाहीये. म्हणून इथं येत चला, कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जात जा परमार्थ. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही. कोणी तुम्हाला फुकट तमाशाला नेत असेल जायचं नाहीये. आणि काही ठिकाणी मात्र आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. कोणाचा वाढदिवस असेल, कोणाचा बर्थडे असेल, कोणाची वास्तुशांती असेल, कोणाचा महत्वाचा कार्यक्रम असेल, घरभरणी असेल, तुम्हाला पत्रिका आहे, आमंत्रण आहे, तरच जा. फुकटचं खायला भेटतं म्हणून कुठेही पळायचं? आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये सती आई साहेब गेल्या. सर्व भागवताचार्य, मी नवीन भागवत सांगायची गरज नाहीये. कैलासामधून विमानं चालले आणि सती आई साहेब आपल्या मालकाला सांगतात, मालक खूप मोठा यज्ञ ठेवलाय माझ्या बापाने, चला ना. भगवान शंकर सांगतात, अगं मी सुद्धा कीर्तन केशरी ग, नाही काल्याचं कीर्तन, पण दुसऱ्या तिसऱ्या दिवसाची तर सेवा तुझ्या बापाने मला द्यायला पाहिजे होती. तुझ्या बापाने तो सप्ताह माझं नाव खराब व्हावं म्हणून ठेवलाय. मी सुद्धा कीर्तनकार आहे ना ग, एक सेवा तर मला दिली नाही, भागवत 7 दिवसाचं, पण एक दुसऱ्या दिवसाची सेवा द्यायला नको तुझ्या बापाने मला. तुझ्या बापाने मुद्दा म्हणून तो कार्यक्रम ठेवलाय, माझ्या नाकावर ठेवलाय. हे बघ, बिना आमंत्रणाचं जाणं सती योग्य नाही. नाराज झाले, ओ मालक, अहो सर्व चालले, चला ना. नाही ग सती, अपमान होईल. सतीनं खूप प्रयत्न केले, पण भोलेनाथ ऐकत नाही. शेवटी माय माऊल्यांजवळ एक सर्वात मोठं अस्त्र आहे, त्याला ब्रह्मास्त्र म्हणतात. रडायला लागल्या आणि रडता रडता सांगू लागल्या, मालक, ओ मालक,
पोरीला बापाच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची गरज आहे का हो? कोणतीही मुलगी कधीही बापाच्या घरी जाऊ शकते. भगवान भोलेनाथाला कळालं ही जात ऐकणार. मला कीर्तनातून तुम्हाला एवढंच सांगायचंय, बसलेले ज्यांचे लग्न झाले त्यांनी हे लिहून ठेवा काळजावर. भगवान भोलेनाथाची बायको जर भगवान भोलेनाथाचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकराने अपेक्षा करायची. आपण फक्त कीर्तनात बोंबा पडायच्या, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानाम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करायच्या. घरी गेली बायको म्हणती भोप्या अहम ब्रह्मास्मी. अरे डोळे वाचले तरी कीर्तन रद्द होतंय. घरातलं वजन आहे आपलं. कीर्तनाकडे आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये सती आई साहेब गेल्या. सर्वांना भागवत पाठ आहे. सर्वांचं स्थान दिसलं, मालकाला स्थान दिसलं नाही. राग आला आणि यज्ञकुंडामध्ये उडी मारली. म्हणून काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जायचं नाही. दोन, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही. तीन. निळोबराय सांगतात अबे देव आहे तू, तुला कळतं का काही? मी तुला बोलवलं नाही. बरं माझ्यावर काही संकट आहे का? तैशा परी आमा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला. अरे मला काही गजेंद्रासारखं संकट नाहीये देवा, मला काही द्रौपदी सारखं संकट नाहीये, मला काही भक्त प्रल्हादासारखं संकट नाही. का आलास? परत डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. बारीक तोंड केलं देवानं. हो निळोबराय ऐका ना. अहो 42 दिवस झाले निळोबराय, तुम्ही अन्न घातलं नाहीये पोटात, पाणी पिलं नाहीये. जर काही बरं वाईट झालं तर लोक नावं ठेवतील. मला डोळे उघडा ना. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात हो तो कयाचा धावा करीत तो, कयाचा धावा कयाचा धावा करीतसे करीतसे कयाचा धावा करीतसे. निळामने आम्ही नवल कोजी देवा, 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 निळामने आम्ही नवल कोजी देवा. तुकयाचा धावा करीतसे, 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 तुकयाचा धावा ऐका ना, काय ताकद असेल निळोबराय मध्ये? ओळखत नाही तुला. कशी ताकद? निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा, तू कयाचा धावा करता. जा
तुला ओळखत नाही. पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला. ओ ओ ओ निळोबरा, अहो तुम्ही मला काही एखादा ग्रामपंचायतचा सदस्य समजता का भावी उमेदवार समजता? अहो देव आहे ना मी. गतीर बढता प्रभू साक्षी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चळता शेष महेश गणेश दिनेश सुरेश उजाई निरंतर द्याई. जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराय, त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालं तुमच्या समोर उभा आहे, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही निळोबराया? अजून सुद्धा काही योगी संन्यासी महात्मा हिमालयामध्ये खाली मुंडकं वर पाय करून माझं भजन करतात. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात ना, ते योगी लोक त्या कावळ्यांना सांगतात किती सुंदर आहे पहा. कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो माज, दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. ए कावळ्यानो, आमचं सर्व मांस कापून हे दोन डोळे खाऊ नका का? अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करला अशी अपेक्षा. एवढं भजन करतात निळोबराय, ते त्यांच्या स्वप्नात नाही हो. मी अर्धा तास झालंय तुमच्या समोर उभा आहे, काहीतरी बोललो पाहिजेत का नाही? मला बसणाऱ्या मंडळीला फक्त एवढंच सांगायचं, या विश्वातील सर्वात मोठी व्यक्ती देव आहे आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आहे. आणि त्या निळोबराय तुम्हाला आणि मला साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात. काही साधक निळोबरायकडे गेले, बाबा संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर निश्चित प्राण्याचा उद्धार होतो का हो? संतांच्या संगतीत गेल्यानंतर निश्चित मनुष्याचा उद्धार होतो का हो? निळोबरायने सांगितलं, अरे वेड्यानो, साधूच्या सहवासामध्ये गेल्यानंतर प्राण्याचा उद्धार होईल, मानवाचा उद्धार होईल यात नवं नाहीये. ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर रेड्याचाही उद्धार होतोय. अभंगाचं पहिलं चरण. की बोला म्हणे श्रुती, माझी पुत्र मुखे बोल म्हणे श्रुती, माझी पुत्र मुखे बोल म्हणे श्रुती, माझी पुत्र मुखे बोल म्हणे श्रुती, माझी पुत्र मुखे मैसी पुत्रा मुखे बोलवणे सुती, चालवणे भिंती बैसोनिया. ज्ञानोबरायच्या संगतीचं महत्व या अभंगामध्ये माझे निळोबराय सांगतात. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी पहिला सर्वात मोठा प्रश्न तुम्हा सर्व मायबापा समोर उपस्थित करायचा आहे. ज्ञानोबराय सारख्या एका योगी महात्म्याच्या जीवनामध्ये असा कोणता प्रसंग आला असावा
की ज्ञानोबरायासारख्या महात्म्याला समाजाने एवढा मोठा चमत्कार करण्यासाठी भाग पाडलंय. या जगाचा एक नियम आहे गड्यानो, जोपर्यंत चमत्कार करत नाही तोपर्यंत लोक नमस्कार करत. म्हणजे जे चमत्कार करतात ते साधूच असतात असं काही नाहीये, आणि साधूला चमत्कार जमत नाही असंही काही नाहीये. आपण लहानपणी शाळेत असताना आम्ही काही गारुडे यायचे, आमच्या जाऊन कागद घ्यायचे, त्या कागदाचे 50 रुपये करायचे, 500 रुपये करायचे, कागदाचं कबूतर करायचे, जादू करून दाखवायचे. पण जादू संपल्यानंतर तो जादूगार आमच्याकडून 50-50 पैसे गोळा करायचा. चमत्कार कोणीही करू शकतं, पण ज्ञानोबराय तुकोबराय सारख्या महात्म्याने जे चमत्कार केले अहो ते बाकीच्या लोकांचं द्या सोडून, देवाला सुद्धा जो चमत्कार जमला नाही तो ज्ञानोबराय तुकोबरायने केला. अरे एक चमत्कार माझ्या देवाचा सांगतो आणि दुसरा चमत्कार माझ्या ज्ञानोबरायचा सांगतो. पहिला चमत्कार आहे माझ्या देवाचा. शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती, वाखाण नेली. अहिल्याचा उद्धार केला प्रभू रामचंद्राचा. चरण स्पर्श झाल्यानंतर अहिल्याचा उद्धार झाला. सर्वांना रामायण पाठे लक्ष देऊन ऐका. पण पहिली कोण होती? ती स्त्रीच होती. कोण होती? स्त्रीच होती. पण गौतम ऋषीच्या शापाने ती काय झाली? शिळा झाली. आणि प्रभू रामचंद्राचा चरण स्पर्श झाल्यानंतर परत तिला काय झालं? दिव्यता प्राप्त झाली. होती स्त्रीच. अरे स्त्रीचं स्त्री देव करतात काय नवले मारा. तो काही करू शकतो. राईचा डोंगर पर्वत त्याची सत्ता आहे, तो काही करू शकतो. स्त्रीचं स्त्री करणं सोपं आहे, पण ज्ञानोबरायचा चमत्कार देवापेक्षाही पुढे महाराज. जिही निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष स्त्रीचा तो पात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. काय प्रसंग माझ्या ज्ञानोबरायच्या जीवनामध्ये आला असेल की ज्ञानोबरायला रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्यासाठी या समाजाने काय केलंय? भाग पाडलंय. काय ज्ञानोबरायचं जीवन आहे महाराज. 4 दिवस पुरुष केले स्त्रियेचे, ही तो तुमची सहज स्थिती. भक्ती प्रगटावया तो तुमची सहज केलेले चमत्कार हे काही चमत्कार नाहीये. ज्ञानोबराने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला हा चमत्कारच वाटत नाहीये. निर्जीव भिंत चालवली हाही चमत्कार नाहीये. मेलेला माणूस जिवंत केला हाही चमत्कार नाहीये. पाठीवर मांडे भाजले हाही चमत्कार नाहीये. अरे ज्ञानोबरायासारख्या महात्म्याने 56 भाषेचं ज्ञान असताना ज्ञानेश्वरी तुमच्याने माझ्यासाठी मराठीत लिहिली हा जगातला सगळ्यात मोठा. 27 अभंगाचं एवढी सुंदर गंगा तुमच्याने माझ्यासाठी ज्ञानोबराने दिली हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. ज्ञानोबरायासारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये सर्वांना ज्ञानोबरायचं चरित्र ज्ञात आहे. आज ज्ञानोबरायचा समाधी सोहळा आहे म्हटल्यावर थोडंफार ज्ञानोबरायाविषयी बोललं पाहिजे. तसं संप्रदायाच्या पद्धतीनं आज पहिल्या दिवशी नामपर अभंग घेतला पाहिजे. पण काय असतं माहितीये का, माहेरात पोरगी आली ना की ती 10ला जरी उठली तरी माय रागवत. आणि स्वामीजी माझी आई आहे त्याच्यामुळे मी काही जरी बोललो तरी मला माय काहीच म्हणणार नाही. तिला माहिती आहे लेकरू सासरवासातून दिवसभर प्रवास करून आलेला आहे. विठाला ज्या ज्ञानोबरायच्या चरणस्पर्शाने इंद्राणीला पवित्र पण येत आहे, त्या ज्ञानोबरायने इंद्रायणीवर स्नान केल्यानंतर लोकांनी म्हणावं, ज्ञाना इंद्रायणीवर स्नान करू नको, इंद्रायणी बाटल. किती त्रास होता महाराज. संन्यासाची पोरं म्हणून सर्व जगाने हिनवलंय, पण एवढाही त्रास होऊन मला नाही वाटत ज्ञानेश्वरीमध्ये 9030 ओव्या, पण एक तरी ओवी अशी असेल की ज्ञानोबरायने तुम्हाला आणि मला शाप द्याला.
उलट तर ज्यांनी त्रास दिला त्यांच्यासाठी पहिलं सद्गुरूंना मागितलं, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाओ, जो जे वांचिल तो ते लाहो, किंबहुना सर्व सुखी. अरे महात्मा या शब्दाचा अर्थच आहे महान यश आत्मासह महात्मा. ज्याचा बोध व्यापक आहे, ज्याचे विचार व्यापक आहे, त्याला महात्मा म्हणावं. तुमचा आणि माझा बोध कसा व्यापक राहील? ज्ञानोबरायला एवढा त्रास होऊन सुद्धा अवघीच आळंदी नाही, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानोबरायासारख्या महात्म्याला सुद्धा या समाजाने सोडलं नाही. आणि खरं सांगू तुम्हाला गड्यांनो, माणूस खचतो. ज्ञानोबरायासारख्या योग्याला सुद्धा ताटी लावण्यासाठी मजबूर केलं या लोकांनी. मी एक वाक्य माफी मागून बोलू, तुम्हाला बोलण्याचा धाडस करतो. सर्व संत महंत मंडळी माझ्या समोर बसलेली आहे. सांप्रदायिक माणसाचा विरोध एखाद्या नास्तिक माणसाने केला तर सांप्रदायातल्या माणसाला दुःख कधीच होत नाही बरं बाबा. एखाद्या दारुड्याने एखाद्या कीर्तनकाराचा विरोध केला काही वाटत नाही त्याला. एखाद्या नास्तिक माणसाने एखाद्या पखवाजाचा विरोध केला, एखाद्या संन्यासी महात्म्याचा विरोध केला, कधीच काही वाटत नाही त्याला. पण ज्या दिवशी आपलेच लोक आपला विरोध करायला लागतील ना, त्या दिवशी मनुष्य थकून जातो. मी नेहमी आवर्जून माझं आवडतं उदाहरण आहे. एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते गाड्यांनो. एक सोन्याचं दुकान होतं, दुसरं लोखंडाचं दुकान होतं. दुपारची सुट्टी झाली, लोखंड आणि सोनं जेवायला बसल्यानंतर सोनं लोखंडाला सांगता, हे लोखंडा, अबे माझाही मालक मला ठोकतो, तुझाही मालक तुला ठोकतो, पण माझा मालक ठोकतो त्यावेळेस मी एवढ्या जोराने आरडत नाही. तुझा मालक ज्या वेळेस तुला ठोकतो त्यावेळेस अख्खी गल्ली जागी करतो, त्रास होतो रे कानाला, थोडं कमी आरडत जा ना. त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला सांगतो, सोन्या, अरे तू खूप भाग्यवान आहे रे, तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. माझं नशीब एवढं खराब आहे सोन्या, मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणारं सुद्धा लोखंड आहे म्हणून त्रास जास्त होतो. अरे कीर्तनकार माणसाने जर कीर्तनकाराचा विरोध केला तर कसं होणार महाराज? गायकांनी जर गायकाचा विरोध केला तर कसं होणार महाराज? अरे संप्रदायातल्या लोकांनी कधीतरी जवळ घेण्याचा प्रयत्न करा. महाराष्ट्रात काही थोडे संन्याशी लोक नाहीये महाराज, खूप मोठे संन्याशी महाराज लोक आहेत. तपस्वी आहे, ज्ञानी आहे, न्यायाचारी आहे, वेदशास्त्र संपन्न आहे. पण खरं सांगू का, मी माझ्या ज्ञानोबरायाच्या दरबारात तुम्हा सर्व मंडळीला सांगतो, आमच्यासारख्या अनाथ लेकराला पोटात घालणारे सर्वात मोठा महात्मा जर या महाराष्ट्रात कोण असेल तर फक्त आपले स्वामीजी महाराज. संन्यासी मंडळी खूप आहे ना. अरे आमच्यासारख्या शंभड्या पोरांना कधीच दादाच म्हणतात. पुरुषोत्तम दादा, काय बोलण्याची पद्धत आहे महाराज. मी तर स्वामीजींना भेटण्यासाठी आलो, कीर्तनाची इच्छाच नव्हती. काय कीर्तन करायचं स्वामी सारख्या एवढ्या महान माणसासमोर माझ्यासारख्या लेकरांनी काय करावं. मी तर तिथून निघल्यापासून विचार करत होतो, मी आतापर्यंत माझ्या ज्ञानोबरायाला कधीच काही मागितलं नाही बरं महाराज. कारण न मागताच माझ्या ज्ञानोबरायाने एवढं काही दिलं. अरे जमिनीवरचे लेकर होतो महाराज, आज आम्हाला एवढं काही माझ्या ज्ञानोबरायाने दिलं, कोणत्याच गोष्टीची कमी नाहीये. पण तिथून निघल्यापासून मी माझ्या मनातल्या मनात विचार करत होतो, माऊली मी आतापर्यंत तुम्हाला कधीच काही मागितलं नाही, पण पहिल्यांदा कीर्तनकार महाराज झाल्यापासून पहिल्यांदा मी आज ज्ञानोबरायाला विनंती केली, माऊली तुम्ही तर विश्वाची आई आहे, पण या परिसरामध्ये आमची दुसरी सुद्धा एक माय आहे, तिला आम्ही सर्वांना, आमची एक माऊली आहे, ते म्हणजे स्वामीजी आहे. आणि खरं सांगतो, स्वामीजींना अजून खूप चांगलं आयुष्य माझ्या ज्ञानोबरायाने द्यावं, बस हीच अपेक्षा करतो महाराज. का किती प्रेम आहे हो महाराज. नाही तर लोक जवळ सुद्धा येऊ देत नाही हो महाराज, गेट मध्ये येऊ देत नाही काही काही संन्यासी महात्मे जवळ. पण आमच्या सर्वजणांना लेकरांना असं कोणताही माणूस, मला एक माणूस असा दाखवा या महाराष्ट्रामध्ये, या परभणी जिल्ह्यामध्ये, या मानवत तालुक्यामध्ये, या शेलू परिसरामध्ये, की त्यानं कधीतरी एखाद्या वेळेस तरी स्वामीविषयी चुकीचं वक्तव्य केलं नाही रे. आजाद शत्रू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ती आपली आई आहे महाराज, बरोबर आहे का नाही? काही गोष्टी जर बँक जसं फोन पे करता येतं ना महाराज, की बघ तुम्हाला 50,000 लागले की फोन पे करता येतंय, काही पैसे लागले तर चेकबुकवर सही करून तुम्हाला चेक देता येतो, अशी जर पद्धत आयुष्यामध्ये असती तर मी खरं सांगतो माझी 25 वर्ष मी माझ्या स्वामीजींना दिली असती. अरे आमच्यासारखे हजारो लेकर ज्या माय माऊलीने सांभाळले, मी माझ्या ज्ञानोबरायाला विनंती करील, माऊली माझ्यातलंही काही थोडंफार आयुष्य आमच्या स्वामीजींना द्या, कारण असा महात्मा परत महाराष्ट्रात जन्माला येणार नाही. विठ्ठल
गंगाच्या द्वितीय चरणामध्ये निळोबराय सांगतात नो हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी. उत्तरार्धामध्ये माझ्या नामदेवरायचं वर्णन निळोबराय करतात. साधू संतांचा महिमा आपण काय वर्णन करणार आहे. बहुदुधड जरी झाली म्हैस काय तरी काय होईल. संताचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम. पंडित माणूस ज्ञानी माणूस अभ्यासू माणूस संतांचं चरित्र नाही वर्णन करू शकत. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान. अरे आणू रेणू या थोकडा तुका आकाश एवढा. काय तुकोबरायचं वर्णन 2 तासात करणारे, 40 मिनिटात करणारे, 25 मिनिटात करणारे. एका सरोवरामध्ये एक बेंडकी राहत होती. तिचे 4-5 पिले होते. आता बेंडकी एवढी म्हणल्यावर पिले केवढे असतील, छोटे छोटे 5-5, 6-6 ग्रॅमचे पिले. आणि त्या सरोवरामध्ये एक हत्ती पाणी पिण्यासाठी आला. आणि ते हत्ती पाणी पिऊन गेल्यानंतर ते पोरं असे थरथर थरथर कापायला लागले. का हमाजोकील झाले. आईने विचारलं काय झालं रे पोरांनो. काय नाही गाई, आज आपल्या सरोवरामध्ये एवढा मोठा प्राणी आला होता की तेवढा मोठा प्राणी आम्ही पाहिलाच नाही. बेडकी काय म्हणू लागली, किती मोठा आला होता बाळानो. बेडकी आपलं पोट फुगवायला लागलो. एवढा मोठा नाही गाई, खरंच सांगा ना. एवढा मोठा. अगं नाही गाई. परत बेंडकीन पोट फुटलो. एवढा मोठा. आता बेंडकी किती फुगली म्हणजे हत्ती एवढी होईल का हो. आपण बेंडक्याचे ना बा स्वामीजी. तुकाराम महाराजाचं म्हणणं असं आहे, ही तू बेंडकी आहे. आणि तुकाराम महाराज म्हणजे हत्तीपेक्षा व्यापक आहे. अरे आकाशाही पेक्षा त्यांची उंची मोठी ज्ञानोबराय तुकोबरायची. आपल्यासारख्या बेंडक्या फक्त पोट फुगू शकतात, हत्ती होऊ शकत नाहीये. 4-4 महिने चातुर्मास जरी केला तरी हत्ती एवढा आपण होणार. 6 महिने नाही 8 महिने जरी एका अभंगावर बोललो तर फक्त बेंडकी सारखं एवढं होऊ शकतो. याच्यापेक्षा मोठं होणार नाहीये. नो या सामान्य महिमा संताचा. आणि उत्तरार्धामध्ये माझे निळोबराय सांगतात नैवेद्य हातीचा मूर्ती जे नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे नैवेद्य हातीचा. मूर्ती जेवे नैवेद्य हातीचा. इथेही लोक प्रश्न करतात का देव कुठं जेवत असतो. जेवतो ना. कोण कहते हैं भगवान आते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं. कौन कहते हैं भगवान रोते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं. अरे कोण म्हणतो जगाचा मालक नाही. येतोय तो, पण त्याला बोलवण्यासाठी द्रौपदी व्हावं लागेल ना मला, तेव्हा जगाचा मालक येईल. कोण म्हणतंय जगाचा मालक खात नाही. खातोय ना, पण ते खाऊ घालण्यासाठी तुम्हाला विदुर काका व्हावं लागेल. थाली भर के लायो रे खिचडी ऊपर घी की पातली. थाली भर के लायो रे खिचड़ी ऊपर घी की पातली. जीवो मारा शाम धनाजी मामे बेटी जात की जी. मामे बेटी जात की. हे भागवतातलं भांडवल हे कीर्तनात सांगू नये. मारवाडी भजनी तर सगळे आपले लोक आहेत, त्यांना मराठीच कळे ना तर मारवाडी कवा कळणार आहे. द्या सोडून, तुम्ही तिकडे जाऊ नका, इकडे या. देव खाण्यासाठी तयार आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला यशोदा व्हावं लागेल ना महाराज. त्याच्यासाठी तुम्हाला नामदेवराव व्हावं लागेल. दूध पेत नाही माझा जगाचा मालक नामदेवराय रडायला लागले. दूध पिओ मोरे गोविंद लाला. दूध पिओ मोरे गोपाल लाला. ऐकत नाही ते. काला बछड़ा कपिला गाई दूध दुहावत नामा गाई. हो देवा ऐका ना, हा काही जर्मनी डबा नाही हो, ही काही कॅटली नाही ना. सोने का गडवा दूध ने भरियो पियो नारायण आगे बढियो. नाही ऐकलं देवानं. शेवटी काय असतं माहितीये का, प्रेमानं नाही ऐकलं की लोक शिव्या देतात. प्रेमानं नाही ऐकलं लोक धमक्या देतात. धमकी द्यावाच लागते. धमकी प्रकरणाचे गाथ्यामध्ये अमुच्या भावे तुझा देव, पण हे काय धमकी नाही तर काय प्रेम थोडं आहे काय.
अरे आम्हाला माहिती देवा तू कसायला. अबे तू दिसायला काळा असून लोकांना आम्ही सांगतो राजस सुकुमार. अबे तुझा खानदानी बिझनेस देवा चोट्टा आहे ना तू. अरे चुरा चुरा कर माखन खाये तुझे लोक म्हणत होते, आम्ही नाही म्हणत, तरी आम्ही कीर्तना तू सांगतो. उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे देवा. ऐक ना गाड्यानो, एवढं सगळं तुझ्यासाठी करतोय. हे जे आज एवढे मोठे लोक पंढरपूरला जातात, 30-40 लाख लोक देवा, आम्ही लोकांना सांगतो आम्हाला माहिती आहे आमचे साहेब कसे. तरी आम्ही लोकांना सांगतो आमच्या साहेबासारखा इमानदार माणूस, साहेबांना 13,000ची संडास खायला असती गरीबाची, तरी आम्हाला माहिती आहे. तरी आम्ही सांगतो की साहेबासारखा इमानदार माणूस आम्ही बोलतो देवा. अरे साहेब हा साहेबामुळे नाहीये, कार्यकर्त्यामुळे आहे ना. अरे देवा काय अपेक्षा आहे आम्हाला, काहीच नाही ना रे. तुका म्हणे आता आलो खांडावारी आणि प्रेम देऊनी हरी बुजवलं. काहीच अपेक्षा नाही देवा, फक्त प्रेमाची अपेक्षा आहे. ऐकत नाही देव त्यावेळेस तू को नामदेवराय सांगतात, प्रभु जी की मूरत दूध नहीं पीवत सिर पछाड़त नामारोवत मन ऐसा भगत में कब नहीं पाया. नामदेव ने दूध पिलाया, नामदेव ने दूध पिलाया, नामदेव ने दूध पिलाया. ऐसा भगत में कब नहीं पाया. नामदेव ने दूध पिलाया, नामदेव ने दूध पिलाया, नामदेव ने दूध पिलाया. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. एक असं नामदेवाने विनंती केली, असं माझ्या घराबाई सुद्धा देवाला सांगतात, देवी देवी भाविकाला, दई भात कानविला. देवी 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 बा विठ्ठला, दही भात कालविला. पुरणपोळी समर्थाची, वाची भाकरी अनाथ. पुरणपोळी समधानी, भाजी भाकरी अनाथी. देवी देवी बा विठ्ठला, दही भात कालविला. नैवेद्य हत्तीचा मूर्ती जेवी. नामदेव आणि भगवंताला जेव घातलं सर्वांना चरित्र भागण्यात आहे. तुकोबरायचं वर्णन करत असा निळोबराय सांगतात, उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना. उदक म्हणजे पाणी. उदक म्हणजे काय, पाणी. जसं पाण्यावर लाह्या तरंगाव्या तशा जगद्गुरु तुकोबराने आपला गाथा इंद्राणीच्या डोहावर तरंगवला. तुका जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा लाह्या. मग महाराज निर्जीव भिंत चालवण्याचं सामर्थ्य त्या संतांमध्ये आहे. रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. विश्वाच्या मालकाला जेऊ घालण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. वह्या सुद्धा पाण्यावर जशा लाह्या तरंगाव्या हे सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. अरे त्यांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार होणार नाही ही शंका घेणं सुद्धा चुकीचं आहे. दिन उद्धर नवल कोण दिन उद्धर. चौथं चरण बोला. नवल कोण दिन उद्धरणे, नवल कोण दिन उद्धरणे. निळा म्हणे ते संगेचे तरणे, निळा म्हणे ते संगेचे तरणे. निळा म्हणे संगेचे
नवल कोना नोहे हासा समय महिमा संतान नोहे हासा समय महिमा संतान मध्ये निळोबराय सांगतात, निळा म्हणे तीही संगेची तरणे दीन उद्धरणे नवल कोण. पण संगत तुम्हाला त्यांची करावं लागेल. दुर्भाग्य आहे महाराजा महाराष्ट्राचं. अरे ज्ञानोबराय तुकोबराय सारखे महात्मा असताना सुद्धा आपण दुसरीकडे जातो. काय ताण आहे. तुकोबरायचं प्रमाण आहे, करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. ज्ञानोबरायला जे जमलं, तुकोबरायला जे जमलं ते विश्वात मला नाही वाटत कोणाला जमलं असेल. जयाने घातली मुक्तीची गवांदी. गवांदी या शब्दाचा अर्थ आहे अन्नक्षेत्र. अरे मोक्षाचं अन्नक्षेत्र टाकणारा या विश्वातला पहिला महात्मा म्हणजे माझे ज्ञानोबराय आहे. आज आपण सर्व जाती धर्मातले लोक एकत्रित येऊन कीर्तन करतोय. हे सगळे जर उपकार कोणाचे असेल तर ते फक्त माझ्या ज्ञानोबरायचे. चोखोबराय आहे, कानोपात्र आहे, कबीर महाराज आहे. पांडुरंगाच्या पायऱ्यावर बसलेले असताना ज्ञानोबरायने विचारलं, का हो मंदिरात नाही गेले? अधिकार नाही आम्हाला मंदिरात जाण्यासाठी. ज्ञानोबरायने नामदेवरायला सांगितलं, नामदेवराया आजपासून पांडुरंगाच्या दरबारात कीर्तन नाही करायचं, चंद्रभागेच्या तिरी कीर्तन करायचं. चंद्रभागेत कीर्तन सुरू केलं. मंदिरातल्या देवाला तिथे यावं लागलं. नामदेव कीर्तन करी देवनाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. हे सामर्थ्य सकळांस येथे आहे अधिकार. ही परंपरा कोणी सुरू केली? ज्ञानोबरायांनी. न पाहे या ती कुळाचा विचार भक्त करुणा कर. ज्ञानाबाई पहिला जातीवाद, पहिला भेद जर या महाराष्ट्रामध्ये कोणी नष्ट केला असेल तर तो ज्ञानोबरायांनी केलेला आहे. एका महात्म्याचं कीर्तन ऐकलं स्वामीजी मी आज. तुम्ही सर्व मंडळी आहेत. त्यांनी सांगितलं, ज्ञानेश्वरी तुकोबारायचा गाथा एवढा श्रेष्ठ आहे की त्या गाथ्याला पुरावा देत असताना कोणत्याच विश्वातल्या सुभाषितकाराचा सुभाषित द्यायचं नाही म्हणे. ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीला जर तुम्ही प्रमाण एखादं सुभाषित देत असेल तर तो ज्ञानेश्वरीचा अपमान आहे. तुकोबरायच्या गाथ्याला जर तुम्ही प्रमाण एखादं सुभाषित देत असेल तर तो अपमान आहे. ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीला जर पुरावा देत असेल तर तुम्ही वेदाचा देऊ शकता. ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीला जर पुरावा द्यायचा असेल तर तुम्ही उपनिषदातला देऊ शकता. माणसाने केलेल्या सुभाषिताचा काय झालं काही कळत नाहीये. घरी काम धेनू गाय पण जर्सी दूध प्यायची सवय झालेली आपल्याला. घरी कोणती गाय? मी आळंदीला सोपान महाराजांनी आम्ही दोघ जण 2009 का 10 होतो. काही जास्त दिवस राहिलो नाही. गेलो स्थान महात्म्य म्हणून गेलो. काय कळत होतं आम्हाला, नुसतं खाल्लं झोपलो. तिथं राम सुखदासजी यांची एक शाखा होती गीता मंदिर. तिथे एक महात्मा होते. एवढे कडक होते ते महात्मा की त्यांच्याजवळ एकही विद्यार्थी जात नव्हते. खूप कडक, एवढे कडक की बापरे बाप, त्यांच्यासारखा कडक महात्माच नाही पाहिला. त्यांच्या रूम मध्ये महाराज मुंगी सुद्धा जाताना विचार करत होती, एवढे कडक होते. पण आता लहानपणापासून स्वभाव, जिथं कोणी जात नाही तिथं पहिल्यापासून घुसायची सवय लहानपणापासून आहे. आता जेवायला गेलो मग त्या स्वामीजींच्या मंदिराचा रूम मध्ये जात असताना म्हणलं पाहिजे ना, स्वामीजी मैं अंदर आऊ, मैं कम इन सर, मी आत येऊ? काहीच नाही, डायरेक्टच गेलो आणि ते स्वामीजी वाचन करत होते. हम लोग जब वृंदावन में रह के उदास हो जाते हैं तो कभी कभी हम हमारा मन प्रसन्न करने के लिए आलंदी और देहू जाते हैं. आणि आपलं तर असं झालंय, आपण 12 वर्ष आळंदीत राहतो, 15 वर्ष इकडं हरिपाठ ज्ञानेश्वरी कीर्तन सगळे इकडं, आणि 2 महिने वृंदावनला गेला की हा डायरेक्ट आळंदी काढून टाकतो. ब्रज रसिक लावतो. बरं स्वामीजी कोणीच विचारत नाही यांना. एक तर हिंदी जमत नाही, भागो भागो उंदीराया म्हणतं. एक तर म्हणजे काहीच कळत नाही ना महाराजांना. जमुनाजी को पूर आहे का? अरे पुराला बाळ म्हणतात, एवढं सुद्धा कळत नाही. इथं महाराष्ट्रातच म्हणजे वाईट याचं वाटतं, गहू गोळा करायचे महाराष्ट्रात, कथा करायच्या महाराष्ट्रात, सगळं महाराष्ट्राचं करायचं, नाव तिकडचं का करायचं? मी वृंदावनचा विरोध करतोय असं नाहीये. वृंदावनला मी सुद्धा 2 वर्ष राहिलेलो आहे. अजून सुद्धा ज्या वेळेस वाटलं ना कुठं जायचं तर वृंदावनलाच 8-10 दिवस जातो. भक्तिभूमी येते. पण मला एवढंच सांगायचं, ज्या मायनं तुम्हाला जन्माला घातली ती माय काळी सावळी जळी असली तर दूध तुमची मायच पाजणार आहे. हे गोष्ट ध्यानात ठेवा. करील ते काय? अरे आमच्या सारख्या पोरांना आज एवढ्या मोठ्या याच्यावर नेऊन ठेवलं काय महाराज? मी तर नेहमी सांगतो, काय योग्यता आहे महाराज? का कुठं काही गुरुग्रही अध्ययन केलं का काय केलं? काहीच नाहीये. फक्त ज्ञानोबरायची मनोभावे सेवा केली. ज्ञानोबरायच्या आळंदीत
नुसतं झोपून राहिलं तरी माणसाला गायन जमतो. नुसतं झोपलं आळंदीत आणि नुसतं झोपलं तरी माणूस कीर्तनकार होतो. नुसतं झोपलं तरी पखवाज वाजवता येतो. त्या भूमीची ताकद आहे महाराज. मग अशा ज्ञानोबरायचा समाधी सोहळा आहे. काही मागू नका त्या ज्ञानोबरायला. अरे माय आहे ती तुमची, काही देईल ती तुम्हाला. अरे जिनं मेलेला माणूस जिवंत केलाय, तुमची अपेक्षा तरी काय? तुम्हाला कीर्तनकार व्हायचंय, फक्त चांगली फॉर्च्युनर गाडी घ्यायची आहे, एखादा चांगला मठ भेटला पाहिजे. तुम्हाला काही देव भेटायची तर अपेक्षा कोणालाच नाहीये. लोकांनी मला मानलं पाहिजे ही एकदम तुरळीक अपेक्षा आहे ना महाराज. आणि ते तर महाराज ज्ञानोबरायकडे बी जायची गरज नाही. ज्ञानोबरायच्या मंदिरात नुसतं हैबत बाबाच्या पायरीचं दर्शन घेतलं तरी कीर्तनकार असाल, समाधीकडे जायची गरज नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून ज्ञानोबरायचा संगतीमध्ये गेल्यानंतर निश्चित तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. निळा म्हणे ती ही संगेची तरणे, दीन उद्धरणे नवल कोण नोया, सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा, मूर्ती जेवी विठोबार सर्वांनी हात वर करा. अख्ख्या महाराष्ट्राला कळू द्या की रूढी पाटीवर ज्ञानोबरायचा संजीवन समाधी सोहळा पहिल्या दिवशी किती वारकरी आलेले. सर्वांनी अय चॅनल वाले सर्वांचे हात घे, दिसू दे सर्वांचे हात. सर्वांनी एक टाळी एक बोल ताला स्वरात फक्त 40 सेकंद माझ्या पाठीमागं माझ्या ज्ञानोबरायचं भजन करायचंय. ज्ञानोबराया माझा कोबाराया हो, ज्ञानोबराया माझा कोबाराया, ज्ञानोबराया माझा कोबाराया, संगीची तरणे दिन उद्धरणे नवल कोण नो हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा, मूर्ती जेवी अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. यथामथी यथा अवकाश, मला जसं जमलं तसं सांगण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला अभंग सोडवण्यासाठी इथं आलेलोच नाहीये आणि कीर्तन करण्यासाठी सुद्धा नाही आलो. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं मी स्वामीजींच्या दर्शनाला आलेलो आहे. बरोबर आहे का नाही? कारण उद्याचं कीर्तन होतं, पण हा सोपान महाराज सानप नेहमी मला काही ना काहीतरी अडचणीत टाकतो. मला म्हणे तुलाच जावं लागतं. अरे म्हणलं मी कीर्तन उद्याचं घेतलेलं आहे, पण माझा मित्र आहे ना, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं आणि स्वामीजींचा कार्यक्रम आहे, आईचा कार्यक्रम आहे, लेकरांना न म्हणणं अवधटपणा ठरेल. म्हणून मी स्वामीजींच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. जे बरोबर आहे ते फक्त आणि फक्त माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष. सर्वच संप्रदायातली सेवा करणारे सर्व दिग्गज संन्यासी महात्मा इथं बसलेले आहे. सर्व मंडळी आपल्या जीवनात जेवढं त्यांचं तपश्चर्या आहे तेवढं माझं वय सुद्धा नाहीये. अशा सर्वच महात्म्यांनी एका लेकराचं कौतुक करण्यासाठी हे सर्वच
आपल्या परिसरातील सर्व संन्यासी महात्मा, त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या सर्वांची माय, माऊली, आई जर आपण म्हणलं तर काही वावगस होणार नाही. आमचे स्वामीजींमुळेच तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आपण सर्वांनी ज्ञानोबरायला विनंती करू. आणि आपण एवढ्या सर्वांनी जर विनंती केली तर मला तरी असं वाटतं निश्चित ज्ञानोबराय सुद्धा ती विनंती मान्य केल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्व आपल्या आईला ज्ञानोबरायला विनंती करू की ज्ञानोबराया, तुम्ही जशी विश्वाची माय आहात तशी आमची माय सुद्धा आमचे स्वामीजी आहेत. त्यांना दीर्घ आयुष्य देऊ आणि त्यांची तब्येत अजून सुंदर हो, अशी आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करू. आमच्या ताईसाहेब सुद्धा आहे, माझे गुरुजी. माझा एक स्वभाव आहे, स्वामीजींना मी खूप दिवस वृंदावरून आल्याबरोबर पहिले इथंच आलो होतो. तब्येती खराब झाली, इथंच 8 दिवस थांबलो होतो. पण माझे गुरुजी पाटणकर महाराज नेहमी स्वामीजींचं नाव घेतात. ते म्हणतात, या महाराष्ट्रामध्ये भरपूर संन्यासी मंडळी आहेत, पण संन्याशामधला जर वारकरी महात्मा कोण असेल तर आमचे स्वामीजी आहेत. आमच्या बँकेच्या उद्घाटनाला त्यांनी अभंग घेतला होता, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. आमचे पाटणकर महाराज सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधले नंबरचे विद्यार्थी, ज्ञानेश्वरी गाथा मुखोद्गत आहे. तरी पण ते म्हणे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. मी अनेक लोकांचं कीर्तन ऐकलं, पण स्वामीजीने त्याचा जसा भाव काढला तसा कोणाला काढता आला. माझे गुरुजी जर एवढं प्रेम करतात तर मग आता मी तर शेवटी लेकरूच आहे ना महाराज. आणि स्वामीजीमुळंच सर्वच आमचे हे आता किती तरुण पोरं, सोपान महाराजासारखा एक हिरा महाराष्ट्राला स्वामीजींनीच दिलाय. फक्त स्वामीजींना विनंती आहे, थोडी दगदग कमी करा आणि कार्यक्रम तर करू नकाच. आता ते काय पहिले त्यांनी किती कार्यक्रम केले, कथा करायची, सकाळचंही कीर्तन करायचं आणि संध्याकाळचं सुद्धा कीर्तन करायचं. आणि काय आता काही आमच्या हरिचैतन्य स्वामीजी पाहन तुम्ही, 1% त्यांची तब्येत खराब होऊ देत नाहीये. खूप नेमात आहे त्यांचं जीवन, ते अजिबात ताण घेत नाहीये. हरिचैतन्य स्वामीजींचे आता हे सगळे सोबतच आहे, सगळे गुरुबंधू मंडळी, सगळे एकाच शाखेमध्ये शिकलेले, पण स्वामीजी आमचे. पण आता आपले बाबा म्हणजे कोणी यायचं, हाताला पकडायचं, घेऊन जायचं, बरोबर आहे का नाही? त्याला जागृत देवस्थान म्हणतात. काय म्हणतात? जागृत देवस्थान. कोणी यायचं आणि चला स्वामीजी. आणि काय आहे महाराज, खायला बी चटणी. आता परभणी जिल्हा म्हणल्यावर का काही बदाम आणि काजू थोडी भेटणार आहे काय? याला 100%मध्ये 80% तर कारणीभूत तुम्हीच तब्येत खराब करायला, बरोबर आहे का नाही? म्हणून माझी सर्व परिसराला विनंती आहे, आपल्याला स्वामींना अजून भरपूर पाहायचंय. स्वामीजींचा शताब्दी महोत्सव आपल्याला इथं साजरा करायचा आहे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी दररोज न चुकता कमीत कमी स्वामीजींचं आयुष्य, स्वामीजींची तब्येत चांगली व्हावी याच्यासाठी प्रत्येकाने 11,000 रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा. निश्चित ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेनं आपल्या स्वामीजींची तब्येत अजून चांगली होईल. हे असे लोक नाही भेटत हो महाराज. खूप प्रेमळ व्यक्तिमत्व आहे आणि किती वाणी गोड आहे महाराज. अरे बाप रे बाप. स्वामीजी काय तुमच्या वाणीची ताकद आहे काही कळत नाही. आम्ही गणेशचा नामचा मागाशी विषय झाला, एवढी शुद्ध वाणी एखाद्या बामणाची विनसल महाराज. हे खरं सांगतोय तुम्हाला, ही वस्तुस्थिती सांगतोय. ही कसबा पेठ मध्ये जे लोक बोलतात ना पुणेरी मराठी, त्यांना 10 पट मातीत घालतील एवढी गोड वाणी आहे स्वामीजींची. ती वाणी नाहीये, साक्षात सरस्वती स्वामीजींच्या कंठामध्ये. म्हणून स्वामीजींचं करावं तेवढं कौतुक आहे. आणि एवढे मोठे असताना सुद्धा आमच्यासारख्या लेकराचं कौतुक करतात. अरे ज्ञानोबरायपेक्षा तुकोबराय मोठे होते, नाथ महाराज मोठे होते, सगळेच मंडळी मोठे होते, तरी पण सुद्धा सगळ्यांनी ज्ञानोबरायला आई म्हणलं, माऊली म्हणलं, माय म्हणलं, बाई म्हणलं. याचं कारण ज्ञानोबरायचं अंतकरण हे स्त्रीचं आहे, मायचं आहे. तसं आमच्यासाठी आमची मायच आहे तुम्ही. म्हणून त्या आईच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. आज परमभाग्य. एवढे टाळकरी बहुतांशी कुठं भेटत नाहीये. पहिल्या दिवसात सेवाली पण भाग्यवान कीर्तनकार आहे मी. आता 7 दिवसात एवढे टाळकरी कोणाला भेटणार नाहीये. मी भाग्यवानच आहे. काही लोक म्हणतात तुम्हाला लय पैसा. माझ्या आईचंच नाव लक्ष्मी, त्याच्यामुळे पैशाचं काय कमी पडणार आहे आपल्याला. वस्तुस्थिती महाराज, मी खूप माझ्या सद्गुरूची कृपा आहे माझ्यावर. आणि आज बघा ना तुम्ही, एवढे सुंदर. आणि सोपानला स्वामीजींनी सांगितलं नाही पुरुषोत्तमच पाहिजेत म्हणे.
म्हटलं मग काही हरकत नाही, पहिल्या दिवशी का शेवाय ना. आणि आपल्याला दिवस पहिला आणि दुसरा आणि तिसरा आणि चौथा नसतो बरं. आपण कोणत्याही दिवशी गेलो तरी वातावरण तसंच आहे. नाही तर पहिल्या दिवशी कीर्तनकार घ्यायचं, लोक म्हणतो काय तो पखवाजा आहे त्यानंतर कीर्तन पाडलो. तू एवढा कच्चा कीर्तनकार घे, पखवाजाने कीर्तन पाडावं? अजिबात नाही. कीर्तन ही सेवा आहे, ती पांडुरंगाची. ती कधी रंगलं तर रंगलं, नाही तर मग जगन्नाथांना सारख्या महात्म्यांना सुद्धा कधी कधी ताळा जमत नव्हता. म्हणून सर्वांच्या आशीर्वादाने आपण सेवा करण्याचा प्रयत्न केला. पुनर्ष एकदा सर्व संत महंत मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. माझ्यासोबत आलेले आमचे गणेश महाराज आहेत, आमचे होगे बाबा आहेत, सर्व पखवाज वादक टाळकरी सर्व संस्थांचे, राम महाराज काजळे वगैरे ह्या परिसरातल्या जेवढ्या काही संस्था आहेत त्या सर्व संस्थेची सर्व टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणी मी प्रणाम करतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. आई माझी इच्छा नाही बरं म्हणायची. लोक म्हणतात त्याला आईच येतं, तसं नाही बरं स्वामीजी, मला सगळं येतं. फक्त आईमुळे लोक पाकिट देतात म्हणून म्हणावं लागतं ते. आपण जर एखाद्याच्या आईच्या पुण्यतिथीला गेलो, कीर्तन चांगलं केलं आणि आईचं गीत नाही म्हणलं तर ते काहीच करत नाही, ताण आहे. त्याच्यामुळे आता मला सूचना आली शेवाची. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, अग तळप त्याहून हात आणि रख रख त्या रानात, तळप त्याहून हात आणि रख रख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि एवढा थकून येऊन सुद्धा माझा थकवा दूर ज्याच्यामुळे झाला, एवढी गोड माईक सिस्टीम आमच्या नंदू दादाची आहे. त्याच्यासाठी सर्वांनी एकदा मला टाळी वाजवा. अगदी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वच कीर्तनकाराचा, गायकाचा, वादकांचा लाडका झालेला आमचा नंदू, नंदूलाही द्यावे तेवढे धन्यवाद. ज्ञानेश्वर उठू नका, उठू नका, उठू नका. 10 मिनिटासाठी कुठे उठू नका. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. आणि बसा कोरे वेडे वागुडे वंदरे चारिला धिकार बोला ज्ञानेश्वर पाया पैकी करा. संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या 750व्या जयंती महोत्सवानिमित्त आणि संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये आज दादांची अगदी उत्तम अशा प्रकारची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. दादांना संस्थांच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे उद्याचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण मराठवाडा भूषण अच्युत महाराज दस्तापूरकर अर्थात मालक यांचं 8 ते 10 कीर्तन होईल. आणि ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. त्रास झाला ज्ञानोबरायला. अरे ज्या समाजासाठी आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंय, ज्यांच्यासाठी आम्ही वैकुंठातून यांच्या उद्धारासाठी आलोय, त्या लोकांनी मधुकरी देऊ नये. इंद्रायणीवर स्नानासाठी गेल्यानंतर त्या लोकांनी आम्हाला इंद्रायणी बाटलं. एवढं दुःख म्हणावं तेवढा तर त्रास आजकालच्या महाराज लोकांना तर नाहीच महाराज. मी नारदाच्या गादीवर सांगू, एवढा जर त्रास आजकालच्या कीर्तनकार, गायक, वादक महाराज लोकांना असतात ना, मी ऑनलाईन बोलतोय, सगळा महाराष्ट्र आपला कार्यक्रम पाहतोय, जेवढा ज्ञानोबराय तुकोबरायला त्रास झाला तेवढा जर आपल्यासारख्या कीर्तनकार, गायक, वादकांना झाला असता, त्यांनी माळा तोडल्या असत्या महाराज. एवढा त्रास त्या समाजाने दिला. शेवटी ज्ञानोबरायला खूप मोठं दुःख झालं. ज्ञानोबरायने ताटी लावली. आणि वारकरी संप्रदायावर खरे जर उपकार कोणाचे असतील, ही ज्ञानेश्वरी जी तुम्हाला पाहायला मिळतीये,
चांगदेव 65 अमृत अनुभव एवढा 27 अभंगाचा हरिपाठ तुम्हाला मला जर पाहायला भेटत असेल तर तो फक्त आणि फक्त माझ्या मुक्ताईमुळं, आणि त्या मुक्ताईने ज्ञानदादाला उपदेश केला. पावन मनाचा साहे अपराध जनाचा. माऊली, आपला जन्म हा लोकांचा त्रास सहन करण्यासाठी झालाय. संत तोची जाना जगी ताटीचा खूप मोठा प्रसंग आहे. मुक्ताईच्या सांगण्यावर ज्ञानोबराने ताटी उघडली आणि न्याय मागण्यासाठी धर्मपीठ पूर्वीचं पैठण होतं, पैठणला गेले. सर्वांना चरित्र भाग ज्ञात आहे. आणि ज्ञानोबराने त्या ब्राह्मणांचा काहीतरी अद्दल घडावी, त्यांना कळावं म्हणून पहिला चमत्कार माझ्या ज्ञानोबराने केला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया.
निर्जीव भिंत माझ्या ज्ञानोबरायांनी चालवली. कोणाला? चांगदेव महाराजांचा गर्व नष्ट करण्यासाठी आले लोटांगणी. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुतीचा नवने भिंती बैसुनिया. ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय, ज्यांनी निर्जीव भिंत चालवली, अशा महात्म्याचं मी काय वर्णन करायचं. अभंगाचं दुसरं चरण. नो हे हा सामान्य महिमा